बऱ्याच मेसेजेसमध्ये तुमचा एक कॉमन डाऊट आहे की मॅम मला कसं समजेल की माझं दूध बाळाला पुरतंय. तर 3 गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बाळाने 15 ते 20 मिनिट ब्रेस्ट मिल्क घेतल्यानंतर ते 1 ते 1.5 तास छानपैकी झोपतंय किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज खूप छान प्लेफुल आहेत. कधी कधी पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळ अर्ध्या तासाने 15-15 मिनिटांनी सुद्धा दूध मागत असतं, ज्याला आपण क्लस्टर फीडिंग असं म्हणतो. पण घरच्या घरीच हे क्लस्टर फीडिंग आहे म्हणून डायग्नोज करण्यापेक्षा तुमच्या पिडियाट्रिशियनचा सल्ला नक्की घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर 24 तासामध्ये बाळ 8 ते 10 वेळाला किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला युरिन पास करत असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा ब्रेस्ट मिल्क ॲडिक्वेट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचं वेट गेन. जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळाचं वेट गेन हे 800 ते 1000 ग्रॅम प्रत्येक महिन्याला होत असेल तर ब्रेस्ट मिल्कचा सप्लाय ॲडिक्वेट आहे. किंवा वॅक्सिनेशन व्हिजिटला गेल्यानंतर सुद्धा बाळाचं वेट गेन काय आहे, बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट काय म्हणतीये, माइलस्टोन्स काय सांगतायत, या सगळ्या गोष्टी सुद्धा चेक केल्या जातात. जर त्यावेळेला तुमचे पिडियाट्रिशियन तुम्हाला सांगत असतील की बाळाचं वेट गेन ॲडिक्वेट आहे तर डिअर मॉमीज, आजूबाजूच्या मावशी काकींनी काहीही सांगू देत, तुमचं ब्रेस्ट मिल्क ॲडिक्वेट आहे. देअर इज नो डाऊट अबाउट इट.